सकाळचा नाश्ता असो किंवा ऑफिस शाळेचा डबा, रोज एकच प्रकारचे पदार्थ खाऊन किंवा बनवून कंटाळा आला असेल तर ही मेथीची मसाला चपाती म्हणजेच मेथीचा खमंग पौष्टिक चवदार थेपला नक्की बनवा। आज मी तुम्हाला गुजराती लोक हा पौष्टिक थेपला मऊ व चवदार राहण्यासाठी एक जिन्नस वापरतात, तोच जिन्नस वापरून हा मस्त मऊ लुसलुशीत थेपला कसा बनवायचा ते दाखवणार आहे। माझ्या कुकिंग चॅनलवर म्हणजेच चवीचे खवय्ये रेसिपी बघत असाल तर नक्की कमेंट व लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मंडळी, वेळ न लावता लगेचच सुरुवात करूया। तर इथे हा मेथीचा थेपला बनवण्यासाठी काही जिन्नस आपल्याला परतून घ्यायचे आहेत। त्यासाठी मी एका पॅन मध्ये 3 ते 4 चमचे पोहे खायच्या चमच्याने तेल घेतलेलं आहे आणि तेलाला असं चांगलं गरम करून घ्यायचं आहे। तेल चांगलं गरम झालं की यामध्ये 1 चमचा जिरे घालायचे। आता यासोबतच 1 चमचा ओवा घालायचा आहे। आता यासोबतच 3 चमचे तीळ घालायचे। आता थेपल्यामध्ये फ्लेवर चांगला येण्यासाठी अर्धा चमचा हिंग घालायचा आहे। आता यासोबतच हा हिरव्या मिरचीचा ठेचा बनवलेला आहे। 10 ते 15 हिरव्या मिरच्या, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आणि 1 ते 1.5 इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे। यांना थोडंसं जाडसर असं वाटून घेतले मी। आता या सर्व जिन्नसांना आपल्याला 1 मिनिटापर्यंत परतून घ्यायचा आहे आणि गॅसला मंद आचेवर ठेवूनच परतून घ्यायचा आहे, कारण असं परतून घेतलं ना ठेच्यामधला कच्चेपणा पूर्णपणे निघून जातो। आता या सर्व जिन्नसांचा कच्चेपणा कमी झालेला आहे, तर यासोबतच आपल्याला थोडेसे काही पावडर मसाले वापरायचे। सर्वात अगोदर रंग चांगला येण्यासाठी पाव चमचा हळद पावडर घेतलेली आहे आणि 1 चमचा धने पावडर आणि शेवटी 1 चमचा जिऱ्याची पावडर। पुन्हा आपल्याला 30 ते 40 सेकंद परतून घ्यायचा आहे, कारण या मसाल्याचा सुद्धा कच्चेपणा गेला पाहिजे आणि ही पूर्ण कृती करत असताना आपल्याला गॅस मंद आचेवरच ठेवायचा आहे। आता इथे पूर्ण मसाले आपले फ्राय करून झालेले आहेत, तर आता यामध्ये आपल्याला अशी मेथी घालायची आहे। ही 2 जुडी मेथी मी अशी एकदम बारीक कापून घेतलेली आहे आणि जर तुम्हाला इथे कमी प्रमाणात वापरायची असेल तर तुम्ही कमी सुद्धा प्रमाण करू शकता आणि जर मेथीचं प्रमाण कमी केलं तर मसाल्याचं सुद्धा प्रमाण तुम्ही तुमच्या हिशोबाने थोडं कमी जास्त करू शकता। आता फ्लेवर चांगला येण्यासाठी एकदम बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर टाकायची। आता मेथी आणि या मसाल्याला चांगल्या प्रकारे एकजीव करायचा आहे आपल्याला। जर तुम्हाला गॅस बंद करायचा असेल तर तुम्ही ते सुद्धा करून घेऊ शकता आणि मेथी असं मसाल्यामध्ये एकजीव झाली की त्यानंतर तुम्ही गॅस चालू करून आणखीन पाणी आटेपर्यंत याला ठेवायचं आहे। आता मसाल्यामध्ये मेथी चांगल्या प्रकारे परतून घेतलेली आहे आणि जे पाणी सुटलेलं होतं ते सुद्धा आटून गेलेलं आहे। आता काय करायचं आहे आपल्याला, मेथीचा पूर्ण कडवटपणा जाण्यासाठी इथे एक जिन्नस वापरायचा आहे। तो जिन्नस आहे 1 चमचा गूळ, म्हणजे बारीक चिरून घेतलेले आहे। तुमच्याकडे जर गुळाची पावडर असेल तर ती 1 चमचा वापरलं तरी चालेल। आता यासोबतच अर्धा लिंबाचा रस असं पिळून टाकायचा आहे। जर तुम्हाला लिंबाचा रस आवडत नसेल तर तुम्ही नाही वापरलं तरी चालेल, पण लिंबू वापरल्याने चव अप्रतिम येते। एक वेळ वापरून बघा। आता या सर्व जिन्नसांना आपल्याला आणखीन परतून घ्यायचा आहे। तर हा मेथीचा थेपला बनवण्यासाठी आपल्याला अगोदर अशी सुकीच भाजी बनवून घ्यायची आहे आणि जर तुमच्या मेथीला पाणी सुटलं असेल तर आणखीन 1 मिनिट तुम्ही परतून घेऊ शकता। अशी सुकी भाजी बनवल्यामुळे मेथीचा थेपला 4 ते 5 दिवस आरामात टिकतो। तर आता पूर्ण भाजी आपली तयार झालेली आहे। गॅसला बंद करायचा आणि एका प्लेटमध्ये काढून भाजी पूर्णपणे थंड करून घ्यायची। तर इथे मेथीची पूर्ण भाजी थंड झाल्यावर इथे आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचं आहे, कारण आपण भाजी बनवत असताना मीठ वापरलं नव्हतं। तर आपल्या थेपल्याची चव आंबूस येण्यासाठी मी इथे 4 चमचे दही घेतलेलं आहे। फक्त 1 दिवस विरजण लावलेलं दही आहे, म्हणजे थोडंसं जास्त आंबट आहे। तुम्हाला आवडत नसेल आंबटपणा तर तुम्ही नाही वापरलं, स्किप केलं तरी चालेल, पण मला आंबटपणा आवडतो म्हणून मी इथं 4 चमचे दह्याचा वापर केलेली आहे। आता या सर्व जिन्नसांना आपल्याला हातानेच असं मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे दही पूर्ण भाजीला हाताने लावल्यामुळे चांगल्या प्रकारे एकजीव होतं। आता भाजीमध्ये चांगल्या प्रकारे दही असं एकजीव करून घेतलेला आहे। तर यासोबतच मी हा एक छोट्या आकाराचा बटाटा असा किसून घेतलेली आहे। जर तुम्हाला जास्त हेल्दी बनवायचं असेल तर तुम्ही दुधीला सुद्धा किसून घेऊ शकता, फक्त ती मुठभरच वापरायची आपल्याला इथे। आता यासोबतच आपल्याला मेथीचा थेपला जास्त खमंग आणि चवदार होण्यासाठी 50 ग्राम म्हणजेच की 1 वाटी बेसन वापरत आहे। तर मंडळी, इथे आपल्याला आता गव्हाचं प्रमाण हे मी तुम्हाला सांगणार नाही, कारण अंदाजे प्रमाण वापरणार आहे आणि मी तुम्हाला लास्टला वाटीचं प्रमाण सांगते। आता थोडं थोडं पीठ वापरत आपल्याला या भाजीमध्ये असं मिक्स करत जायचं आहे। तर इथे पाहू शकता मंडळी, चांगल्या प्रकारे भाजीमध्ये पिठाला मी एकजीव करून घेतलेला आहे आणि त्यावेळेस मी पिठाचं प्रमाण हे सांगितली नव्हती आणि ज्या वाटीने बेसन घेतलेलं आहे त्याच वाटीने 8 ते 9 वाट्या पीठ घेतलेली आहे, म्हणजेच की या वाटीने 8 ते 9 वाट्या असं पीठ घेतलेलं आहे। या प्रमाणामध्ये तुम्ही 7 ते 8 लोकांसाठी हा नाश्ता बनवू शकता, इतका नाश्ता पुरेसा आहे। तर आता हा थेपला एकदम मधून नरम आणि मऊ होण्यासाठी आपल्याला एक साहित्य वापरायचं आहे। ते साहित्य आहे 3 ते 4 चमचे दुधावरची साय। ही पूर्ण टाकून घ्यायची आहे आपल्याला आणि दूध आपलं आजच पाहिजे, तीच साय वापरायची आहे आणि जास्त जुनी साय इथे वापरू नका।
आणि थेपला ही साय वापरल्यामुळे 4 ते 5 दिवस एकदम मऊ लुसलुशीत राहतो. शिवाय तितकाच चवदार आणि खमंग होतो. जर तुमच्याकडे दुधावरची साय नसेल तर तुम्ही 4 ते 5 चमचे फ्रेश क्रीमचा वापर इथे करू शकता. आता इथे पाण्याचा लागत असेल तर इथे 2 ते 3 चमचे पाण्याचा वापर करायचा आहे. नसेल तर तुम्ही याला असं सैलसर असं मळून घेऊ शकता. तर इथे बघू शकता मंडळी, 2 ते 3 चमचे पाणी वापरून असं सैलसर मी पीठ मळून घेतलेले आहे. तुम्हाला यापेक्षा जास्त सुद्धा पाण्याचा वापर इथे लागू शकतो. तर आता इथे आपल्याला काय करायचं आहे, पीठ पूर्णपणे मळून घेतलेलं आहे. तर आपल्याला असं झाकण ठेवून एक 5 मिनिट ह्याला सेट होण्यासाठी ठेवायचं आहे. तर इथे पिठाला सेट होऊन 5 मिनिट झालेले आहेत. पीठ थोडंसं कोरडं पडलं असेल तर असं मळून घ्यायचं आहे. जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही 2 थेंब तेल सुद्धा वापरून असं मळून घेऊ शकता. आता मळून घेतलेल्या पिठामधून आपल्याला एक छोटासा असा उंडा काढून घ्यायचा आहे. आता बनवून घेतलेल्या उंड्याला खालतून वरून दोन्ही साईडनं असं पीठ लावून घ्यायचं. त्यानंतर आपल्याला पीठ लावल्याच्या नंतर असं लाटून घ्यायचे. आलटून पलटून एकदम पातळ असे थेपले आपल्याला लाटून घ्यायचे. असं एकदम पातळ असा थेपला मी लाटून घेतलेले आहे. आणि रोजच्या चपातीपेक्षा आपल्याला थोडासा पातळ बनवायचा आहे. आता या थेपल्याचा आकार गोल आलेला नाही, तर आता काय करायचं आहे, आपल्याला थेपले एकदम गोल गरगरीत येण्यासाठी अशी घरातली गोल अशी ताटली घ्यायची आहे. आणि त्या ताटलीवरती असं दाब घालून आपल्याला गोल आकार थेपले काढून घ्यायचे. हे पूर्ण असं साईडचं पीठ आपल्याला काढून घ्यायचं आणि निघालेलं पीठ आपल्याला असलेल्या शिल्लकच्या पिठामध्ये मिक्स करून ठेवायचं. इथे तुम्ही बघू शकता मस्त असा गोल गरगरीत थेपला तयार झालेला आहे. आता ह्या थेपल्याला आपल्याला लगेच भाजून घ्यायचा. इथे तवा चांगल्या प्रकारे गरम करून घेतलेला आहे. तर त्यावरती आपल्याला हा थेपला टाकून घ्यायचा आहे. एका साईडनं तेल न लावताच भाजायचं आहे अगोदर आपल्याला. आता काही सेकंद एका बाजूने भाजल्याच्या नंतर आपल्याला उलटून घेण्याच्या आधी असं थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि आपल्याला हा थेपला फास्ट गॅसवरच भाजून घ्यायचा आहे. तर आता एका साईडनं चांगला भाजल्याच्या नंतर आपल्याला असं पलटून घ्यायचं आहे. पलटून घेतल्याच्या नंतरच असं ब्रशनं तेल लावून घ्यायचं आहे. आता आलटून पलटून दोन्ही साईडनं आपल्याला या थेपल्याला भाजून घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला थेपला असं खरपूस ह्या रंगावर भाजत बसायची गरज नाही. आपले थेपले एकदम नरम आणि मऊसूत भाजायचे असतील तर एकदम फास्ट गॅसवरच असं आलटून पलटून भाजून घ्यायचे. तर हा थेपला असं भाजून तयार झालेला आहे. अशाच पद्धतीने मी पूर्ण थेपले भाजून तयार करून घेते. जे मी तुम्हाला सर्व साहित्याचे प्रमाण दाखवले आहे त्या प्रमाणात तुम्ही बनवणार तर बरोबर 27 मेथीचे थेपले नक्की बनतील. साईजला थोडेसे मोठे ठेवलात तर 18 ते 20 बनतील. मी इथे मध्यम टाईपमध्ये बनवली आहे, ना जास्त मोठे ना जास्त लहान आकाराचे. फक्त एकदा अशा पद्धतीने मेथी पराठा किंवा थेपला बनवून पहा. मोठेच काय, मुलं देखील ज्यांना मेथी नाही आवडत ते सुद्धा मिनिटात फस्त करतील व डब्यालाही घेऊन जातील. पाहू शकता किती मऊसूत व नरम लुसलुशीत. दिवसभर जरी बंद डब्यात ठेवलात तर अजिबात कडक नाही होणार. जसंच्या तसं नरम राहतील व चवदार सुद्धा लागतील. याला दही बरोबर खा किंवा असंच खाल्लं तरी टेस्टला एकदम बेस्ट लागतात. तर मंडळी, कशी वाटली आजची रेसिपी नक्की कमेंट्समध्ये सांगा. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.